नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 14वा पाठ आदर्शवादी मुळगावकर या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला, योग्य उदाहरण लिहा. यामध्ये 1 मुळगावकर यांचा आदर्शवाद. उदाहरण आहे टेल्कोचा कारखाना व त्याचे उत्पादन. 2 मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी. उदाहरण आहे वृक्षपेढीसारखा कल्पक उपक्रम. प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. मुळगावकर यांचे गुणविशेष. आदर्श, सचोटी, सज्जनपणा, कार्यक्षमता हे त्यांचे आपल्याला गुणविशेष सांगता येतील. मुळगावकर यांची कर्तव्य दक्षता. 1 थोड्याच दिवसात देशी बनावटीची माल मोटार तयार करण्याची सरकारची अट पूर्ण केली. 2 तंत्रज्ञ घडवण्याचे कर्तव्य पार पाडले. 3 उत्पादनाच्या दर्जाबाबतीत कमतरता खपून घेतली नाही. 4 कारखाना अवाढव्य वाढवून तो हाताबाहेर जाऊ दिला नाही. प्रश्न तिसरा, खाली काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणांवरून मुळगावकरांच्या व्यक्तिमत्वाचे तुम्हाला जाणवलेले पैलू लिहा. त्यामध्ये मुळगावकरांनी केलेले सामाजिक कार्य. 1 सहानुभूती. 2 अनुकंपा. 3 मूलभूत सुधारणांवर भर देणारी दृष्टी. आदर्श कारखान्यासाठी मुळगावकरांनी घेतलेले निर्णय. 1 दूरदृष्टी. 2 आदर्शवाद. 3 गुणवत्ता सुधारण्यासाठीची तळमळ. प्रश्न चौथा, वैशिष्ट्ये लिहा. त्यामध्ये लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी. उत्तर आहे लंडनच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात गतपुस्तकी शिक्षण होतेच, शिवाय प्रत्यक्ष कारखान्यात काम करावे लागे, मगच पदवी मिळत असे. टेल्कोचा पुण्यातील कारखाना. याचं वैशिष्ट्य, उत्पादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टींनी कारखाना पहिल्या दर्जाचा आहे, हा लौकिक मिळाला. टेल्कोची परंपरा. वैशिष्ट्य, सर्व दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज मारत असत, ही टेल्कोची परंपरा होती. टेल्कोची माल मोटार. वैशिष्ट्य, टेल्कोची माल मोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली. प्रश्न 5वा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते. अधोरेखित शब्द आहे अबोल, याचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते. मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात मंदीची लाट होती. मंदीचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य बनवायचं आहे. मुळगावकर पदवी घेऊन आले तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती. मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते. असमाधानीचा विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आहे. मुळगावकरांचे जीवन समाधानी होते. प्रश्न 6वा, अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा. त्यामध्ये प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता. तर दुर्लक्ष केल्यामुळे ह्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधायचा आहे. उत्तर आहे प्रकृतीची हेळसांड केल्यामुळे यश वारंवार आजारी पडत होता. शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले. शेतीत खूप कष्ट केल्यामुळे ह्याचा वाक्प्रचार शोधायचा आहे. शेतीत खूप राबल्यामुळे यावर्षी रामराव यांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले. अवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले. अवाक्याबाहेरचे याचा वाक्प्रचार शोधायचा आहे. आटोक्यात नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले. स्वतःच्या तत्वांशी समझोता करणे योग्य नव्हे. तर याचं येईल स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे योग्य नव्हे. प्रश्न 7वा, स्वमत. त्यामध्ये पाठात उल्लेख असलेल्या चीनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
याचं उत्तर आहे, माणूस आपल्या भविष्याची तरतूद वेगवेगळ्या स्वरूपात करतो. पैशाच्या स्वरूपातील मदत फार उपयोगाला येत नाही. झाडे लावली तर दरवर्षी फळा-फुलांचे उत्पन्न मिळते. लाकूडही निर्माण होते. झाडांचा हा असा दरवर्षी नियमितपणे फायदा होतो. म्हणून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा झाडे-झुडपे लावली तर त्यांचा माणसांना उपयोग होणारच. पण त्याहीपेक्षा माणसे घडवली तर त्याचा उपयोग होतो. म्हणजे माणसे तयार करणे हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चीनी म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले आहे. प्रश्न आ. टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते? उत्तर. एका मालमोटारीचा चालक देशभरात विविध ठिकाणी प्रवास करतो. कधी जंगलातून प्रवास करतो तर कधी वाळवंटी प्रदेशातून. तो अत्यंत थंड प्रदेशातून आणि जोरदार पाऊस पडणाऱ्या प्रदेशातूनही जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरातील वातावरणात आपली मालमोटार कशी चालत असेल? काही अडचणी निर्माण होत असतील का? मोटारीच्या स्वरूपात उणिवा राहिल्या असतील का? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हरांशी केलेल्या संवादातून मिळतात. जर गाडीत काही कमतरता असेल तर त्यावर उपाय करणे शक्य असते. असे करून मोटरला अधिक परिपूर्ण बनवण्याची संधी मिळते. आता आपला या ठिकाणी स्वाध्याय झालेला आहे. स्वाध्यायाखाली आपल्याला उपक्रम दिलेला आहे, तो पाहूया. तुमच्या परिसरातील लघु उद्योजकांची मुलाखत घ्या. तर यासाठी आपण एक प्रश्नावली तयार केलेली आहे. त्यात कोणते प्रश्न विचारता येतील ते पाहूया. 1. तुमचे मूळ गाव कोणते आहे? तुमचा मूळ उद्योग कोणता आहे? तुम्ही हा उद्योग केव्हापासून सुरू केला आहे? तुमच्या कामात तुम्हाला किती माणसे मदत करतात? तुम्हाला या उद्योगातून फायदा होत आहे का? तुम्ही ह्या उद्योगामधून काय काय शिकले? तुम्ही ह्या उद्योगामधून काही समाजसेवा करत आहात का? हा उद्योग करायचा हे तुम्हाला कोणी सुचवले किंवा कसे सुचले? तुमच्या गावात आणखी किती जण तुमच्यासारखे उद्योग करत आहेत आणि त्याचा तुमच्या उद्योगावर काही परिणाम होतो का? तर असे काही प्रश्न आपल्याला या प्रश्नावलीमध्ये विचारता येतील. आता त्यानंतर भाषा अभ्यास यामध्ये काही आपल्याला व्याकरणाचा सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे, तो पाहूया. या ठिकाणी ऱ्हस्व दीर्घ लेखनाबाबतचे नियम तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. खाली प्रश्न दिलेला आहे. वर दिलेल्या वर्णनानुसार किमान 10 शब्द लिहा, ते पाहूया. उल्लेख, मुद्दाम, किल्ला, जिल्हा, जिम्मा, कुत्रा, पत्र, चित्र, दुर्जन, दिल्ली. तर हे काही शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आता या ठिकाणी देखील आपल्याला खाली शब्द वाचायचे आहेत आणि काय माहिती दिलेली आहे ते पाहायचं आहे. आपण प्रश्न पाहूया. वर दिलेल्या वर्णनानुसार किमान 10 शब्द लिहा. इंच, भिंत, कुंडी, शिंग, बिंब, बुंदी, रुंदी, उंदीर, टिंब, पिंप हे शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय घेतलेला आहे, उपक्रम घेतलेला आहे आणि व्याकरणाचा जो काही सोडवण्यासारखा भाग आहे भाषा अभ्यासाअंतर्गत तोही या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.